पेण तालुक्यातील हे गडपगाव या ठिकाणी काळंबा देवी माता हे जागृत देवस्थान आहे आणि हे पुरातन जागृत देवस्थान आहे। याची आख्यायिका पण मोठी आहे। कल्याणच्या सुभेदाराची सून या मंदिरामध्ये एक रात्रधारी म्हणून उतरली होती आणि मग पुढच्या प्रवासाला गेले होते, अशा पद्धतीची शिवकालीन आख्यायिका या मंदिराला आहे। आत्तापर्यंत या मंदिराची ह्या पद्धतीनं अतिशय सुंदर वास्तू तयार झालेली आहे आणि जवळजवळ आम्हाला सांगता येणार नाही एवढ्या अतिशय पुरातनपासून ही यात्रा सुरू असते देवीची। देवखेट्यांची ही परंपरा आहे। गावातून पालखी येते, अगदी नाचत गाजत सर्व भाविक त्यामध्ये भाग घेतात आणि भाविकांनी भाग घेतल्यानंतर इथे येतात आणि परिसरातील पंचक्रोशीतील ज्या देवखाट्या आहेत ते खांद्यावर घेऊन अतिशय भावपूर्ण श्रद्धेनं आणि देवीच्या या मोठ्या अपेक्षेनं या ठिकाणी येतात। सकाळपासून एवढी रीग असते की जवळजवळ नाही म्हटलं तरी 10-15 हजार भक्तजन या इथं दर्शन घेऊन जातात। नवसाला पावणारी अशी देवी आहे, जागृत देवस्थान आहे। या देवकाठीमध्ये एवढं महत्त्व आहे की गावात जवळजवळ 7 ते 8 दिवस याची तयारी चालू असते। रात्रीच्या देवकाठ्या बांधतात, स्वतः सराव करतात आणि जवळजवळ 150-200 युवक प्रत्येक देवकाठीच्या पाठीमागे रात्रंदिवस कष्ट घेतात आणि खांद्यावर देवीचा काळंबा देवी माते की जय असा गजर करत या काठ्या इथपर्यंत आणल्या जातात आणि मोठ्या श्रद्धेनं उभारल्या जातात। आणि त्यामुळं ज्याचीच काठी सर, ज्याची काठी उंच असेल त्याला या ठिकाणी एक मोठं बक्षीस दिलं जातं। 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशी बक्षिसं इथं ठेवली जातात आणि श्रद्धेनं भाविक एकजुटानं तरुण आपल्या गावामधलं एक टी शर्ट, त्यांचं खालचं पॅन्ट हे एक साईड करून हे मोठ्या श्रद्धेनं एकात्मतेचं एक आपलं दर्शन घडवतात। अशी यात्रा आहे। ही यात्रा आत्ता संध्याकाळी संपेल 7-8 वाजता, तेव्हा पुन्हा या देवकाठ्या उतरवल्या जातील आणि मिरवणुकीनं या काळंबा मातेची पालखी निघेल आणि ही पालखी पुन्हा वाजत गाजत गावात पुन्हा ती जाणार आणि पूर्ण गावामध्ये फिरणार। अशा पद्धतीचं ही यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहानं पार पडत असते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।